आणि माझ्याकडे पुरावा आहे याचा। तू काल त्या श्वेताच्या घरी गेलीच नव्हतीस। आणि हे मला एका अशा व्यक्तीकडून कळले जी व्यक्ती कधीही खोटं बोलू शकत नाही। सनी, चॉकलेट। काल मंजिरी मावशीने दिलं ना चॉकलेट तुला? कोण मंजिरी मावशी? बोल आता, आणखी काही खोटं बाकी आहे की तुझं अजूनही हेच म्हणणं आहे की तू खरं बोलतेस? मला खरंच कळत नाही हे सगळं असं आहे कारण काल तू तिथे नव्हतीस। मी होते। तू होतीस? तू दुपारभर तुझ्या एका मैत्रिणीच्या घरात होतीस आणि त्या मैत्रिणीचा लहान मुलगा तुला ओळखतच नाही। अहो पण तो ओळखतो मला। आता हे म्हणू नकोस मंजिरी की तो लहान मुलगा खोटं बोलतोय, कारण लहान मुलं कधीच खोटं बोलत नसतात, त्यांना असले डावपेच कळत नाहीत। त्यांना खोटं बोलायची गरजच नसते। हे बघा, त्याचं नक्की काहीतरी गैरसमज होत असेल। मला फक्त हे जाणून घ्यायचंय की तुला माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज पडेल। पण मी खोटं नाही बोलले तुमच्याशी। तू खोटं बोललीस। मी खोटं नाही बोलले तुमच्याशी। मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे। हे काय करतोयस तू? बाजूला हो प्रिया। आता काय तिचा जीव घेणार आहेस का? बाजूला हो। मी बाजूला होणार नाहीये। सत्यजित, रागाच्या भरात काहीतरी वेडेपणा करू नकोस। हे बा, ऐक माझं, आपल्याला कळलं ना ती खोटं बोलते, मग तिने चूक केली म्हणून तू पण चूक करणार आहेस का? मला थोडासा वेळ दे, मी तिच्याकडनं काढून घेते ना ती कुठे गेली होती ते। प्लीज ऐक माझं। पहिली गोळी मी तुझ्या डोक्यात घालावी असं वाटत नसेल तर गप्प बस आणि बाजूला हो। सत्यजित, हा काय वेडेपणा आहे? काल कुठे होतीस? कोणाबरोबर होतीस?
मी माझ्या सौभाग्याची शपथ घेतली आणि जे सांगितले ते खरं सांगितलं. अजूनही वेळ गेली नाहीये मंजिरी. खरं बोल नाही तर जीव जाईल. सत्यजित बॉस, मंजिरीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी माझी शपथ आहे तुला. आई लग्न केलं ना मी हिच्याशी, आणि ते लग्न करताना हिची रक्षा करण्याचं वचन दिलंय देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं. मग मी हिला कसं काय होऊ देईन? आणि ती कशीही वागली तरी मी माझं वचन पाळणार. सत्यजित, सांग मंजिरी, नाहीतर आता माझा जीव जाईल. तो तसाही जाईलच, कारण तू माझी खोटी शपथ घेतलीस. सत्यजित, पाया पडते तुझ्या. थांबा हा खेळ. खेळ मी नाही खेळत आहे, खेळ हिने केलाय माझ्या विश्वासाचा. बोल. मंजिरी, खरं काय ते प्लीज सांगून टाक. अगं बाई, बोल काहीतरी. सत्यजित, अरे काय? मंजिरी प्लीज, खरं काय ते सांगून टाक. मंजिरी प्लीज, खरं काय ते सांगून टाक. मावशी, सत्यजित प्लीज. मंजिरी प्लीज सांग. मंजिरी प्लीज. आता तू तरी सांग ना. अगं बोल ना काहीतरी. तू तरी सांग ना. अगं बोल ना काहीतरी. मंजिरी सांग. हो मी खोटं बोलले. सांग. हो मी खोटं बोलले. सांग. हो मी खोटं बोलले. मी खोटं बोलले. मी खोटं बोलले तुमच्याशी. आई मी खरं सांगते. मी शपथ घेऊन सांगते. तर मी असं काहीच नाही केलं. मला माहिती नाही माझं मन का नाही लागलं. तुम्ही श्वेताला विचारा ना. आम्ही कोणीतरी वेळ बरोबर होतो. पण मी तुमचा विश्वासघात नाही केला. हो मी खोटं बोलले. खोटं बोलले. मी खोटं बोलले तुमच्याशी. आजपासून या मुलीला या घरात जागा नाही. जा सत्यजितला थांबव. अगं डोक्यात राग घालून घेतला ना तर काय बी करेल तो. सत्यजित, वॉचमन. हाँ बोला भाई. सत्यजित कुठे गेला तो? साहेब माहित नाही, काही कळलं नाही. आतमधून आले, इथे बूट काढून फेकले आणि अशाच गेले बाहेर. कुठे गेले पण काही बोलले का? कुठच्या दिशेने गेले? इथे या दिशेला गेले बाईसाहेब. मी त्यांना मागून भरपूर हाका मारल्या पण ते तसेच निघून गेले. काही कळलं नाही बाईसाहेब. बरं ठीक आहे, तुम्ही जा. ठीक आहे. का खोटं वागलीस तू सत्यजितशी? आई मी खोटं नाही बोलले.
मी माझ्या सौभाग्याची शपथ खोटी कशी घेईन? मग आता कबुली दिलीस ते? नाही, बंदूक जर माझ्यावर रोखलेली असती ना तर मी खरंच बोलत राहिले असते. पण त्यांचा जीव धोक्यात आहे म्हटल्यावर मी तेच बोलण्याचं त्यांना ऐकायचं होतं. अगं पण तू मावशी मावशी कुठेही नाहीये सत्यजित. तो काही न सांगता तसाच निघून गेलाय. आई, हे सगळं माझ्यामुळे झाले. हे फक्त माझ्यामुळे झाले. मावशी आपल्याला त्याला शोधायला हवं. मी पटकन गाडी काढते. आणि काही उपयोग नाहीये त्याचा. त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती करणारच. स्वतःला खूप त्रास करून घेईल तो. दैवही नाही अडवू शकत त्याला. हो, मी खोटं बोलले, खोटं बोलले, खोटं बोलले, मी खोटं बोलले, मी खोटं बोलले. आता तू कुठे निघाली आहेस? ते सांगून गेलेत. नाही, मला या घरात जागा नाही. मला या घरातून जायलाच हवं. मंजिरी, तू तरी जरा शांतपणाने घे. मी शांतपणेच विचार केलाय आई. कुठल्याही परिस्थितीत मला घराच्या बाहेर जायलाच हवं. त्यांच्या शब्दाचा असा अपमान मी नाही करू शकत. आई, तुम्ही नका काळजी करू. मी बाहेर कुठेही नाही जाणार आहे. इथेच तुळशी वृंदावनापाशी उभी राहीन. तुमच्या जीवाला घोर लागेल असं काहीच करणार नाही. अगं पण बाळा, आई, आता मला समजावून सांगण्याचा काहीच उपयोग नाही होणार. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येतं, करायचं असेल तर. आणि त्यासाठी 50 पावसाळे बघायची गरज नाही आत्या. निम्म्यातच काम होतं, नाही का? प्रिया, सत्यजितला फोन लाव. मला बोलायचंय त्याच्याशी. फोन लाव. नाही, उचलत नाहीये. काय? मावशी तू बस इकडे. हे बघ, टेन्शन घेऊ नको. आपण काहीतरी करूया ना. मी पुन्हा एकदा ट्राय करते. तो उचलेल. तू ह्याला बोलव, विहंगला बोलून घे. विहंग? हो, त्याला म्हणावं मी बोलवलंय, असशील तसा निघून ये. लाव फोन लाव. गेला असेल सत्याजित. आई लग्न केलं ना, आई लग्न केलं ना मी.
आणि ते लग्न करताना तिची रक्षा करण्याचं वचन दिलं देवाब्राह्मणाच्या साक्षी. मग मी हिला कसं काय होईल? आजपासून या मुलीला या घरात जागा नाही. मंजिरीच्या काकांचं आहे. मंजिरी देऊ का तिला आपण? हा द्या ना, जरा तिला सरप्राईज देतो. अगं बाई, काय मनात मांडे फुटून राहिलेत ते, आणि अगदी चेहऱ्यावर दिसू लागलं की. आत्या, मी याचीच वाट बघत होते नाही का? पण लय खुश होऊ नकोस. आत्या, आता सत्यजित आणखी काय करेल याची कल्पना कर. पण मंजिरी गप्प बसणार आहे बे. ती काय करणार आहे? ती बिचारी तर स्वतःच घर सोडून गेली. काय आहे, ज्याला लांब उडी मारायची असते ना, तो 2 पावलं मागे येतो. तशी मंजिरी बी 2 पावलं मागे सरकली. असं काहीही नाही आत्या. ती तर सत्यजितची खोटं बोलून मंजिरी खोटं बोलत नाहीये. तुला काय माहित? मला असं बोलायला आवडत नसलं तरी 50 पावसाळं जास्त पाहिले तू. खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं कळतं ना. पण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येतं, करायचं असेल तर. आणि त्यासाठी 50 पावसाळे बघायची गरज नाही आत्या. निम्म्यातच काम होतं नाही का? असं ते कसं काय? आता बघच तू, येऊ दे सत्यजितला, मग बघ खरं आणि खोटं. मला हवे तसे रंग मी कसे बदलते ते. आले, देऊन येते मावशीला. वहिनी, अहो तुम्ही इथे अशा उभ्या का? वहिनी, मी तुमच्याशी बोलतोय. मावशी, काय झालं? तुम्ही मला असं अर्जंटली बोलून घेतलं. आणि सत्यजित कुठे? वहिनी इथे अशा उभ्या. हे बघ, तू आज चल, मग बोलूया आपण. आपण वहिनी काहीतरी बोला तुम्ही. नाही विहंग, आता तुझं कुठलंच बोलणं तिच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. आपण वहिनी नक्की झालंय तरी काय? सत्यजीतच्या शब्दाखेरीज तिला काहीच ऐकू येणार नाहीये. तू आज चल. मावशी, काहीतरी खाऊन घेतेस? नकोय मला. असं काय करतेस? मग अशी ज्यूस पण नाही घेतलास. मावशी, तू नाही खाल्लंस तर तुला बरं नाही वाटणार, त्रास होईल. माझी दोन्ही मुलं अशी उन्हातान्हामध्ये हाल सोसत असताना मी नाही काही खाऊ पिऊ शकणार आहे. मावशी, मग निदान या मुलीसाठी तरी काहीतरी खा. सकाळपासून काही खाल्लं नाहीस, त्रास होईल तुला. प्रिया, आता जे व्हायचं ते होऊन जाऊ देते त्याच. मावशी, असं का बोलतेस?
बास झालं आता. हे सगळं थांबवायलाच हवं. मला काही माहिती नाही. मी आत्ता बाहेर जाते आणि मंजिरीचा हात पकडून तिला घरात घेऊन येणार आहे. मला काही ऐकायचं नाही. खूप होत. मंजिरीचा फोन आहे. मंजिरीच्या काकांचा आहे. हॅलो मंजिरी मॅडम, कशा आहात? मी शालिनी बोलते. हो शालिनी ताई, मंजिरी कुठे आहे? मंजिरी बाहेर आहे, वाळवण काढायला गेलीये. फार गुणी आहे हो तुमची मुलगी. एक मिनिट स्वस्थ बसत नाही. सारखं काही ना काहीतरी काम काढून करत बसते. एवढे नोकर चाकर आहेत आमच्या घरात, पण स्वतः सगळीकडे धावपळ करत असते. सांगितलं तरी ऐकत नाही. कसे आहेत सगळे तिकडे? मजेत मजेत, एकदम मजेत आहेत सगळे. मी गोव्यात होतो. आज पुण्याला जाता जाता कोल्हापूरला थांबणार आहे. मंजिरी देऊ का तिला फोन? हा द्या ना, जरा तिला सरप्राईज देतो.